नमस्कार. आज आपण सुरमईचं कालवण बघणार आहोत. अगदी हिरवं ग्रीन सुरमईचं कालवण बघणार आहोत. झटपट होणारं. आता कसं मुलींना घरचं बघायचं असतं, ऑफिस बघायचं असतं आणि त्या धावपळीमध्ये त्यांना असं मस्त पटपटचं काय दिली रेसिपी की ते पटकन बनवणार. असं झटपट आपलं सुरमईचं कालवण आहे. काय असतं, सुरमई असतात. आपण मधला भाग सगळा तळून काढतो आणि मग राहिला जो राहतो डोक्या-बिक्याकडचा छोट्या मोठ्या तुकड्या असतात त्या आपण कालवणात टाकतो. आज आपण तो ग्रीन कालवण बघणार आहोत. अगदी मस्त, अगदी टेस्टी. चला, प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. जगताय ना, जगायलाच पाहिजे. खरोखरच प्रवास जीवनाचा मस्तीत करा. चला आता आपण बनवायला घेऊया. आता तुम्ही पहिल्यांदा तयारी बघा आपली काय असते ते. चला दाखवते. हे बघा, ही आपली तयारी बघूया आपण. ओके, आधी आपल्याला मसाला बघायचा आहे. मसाल्यामध्ये धणा जिरा पावडर नसेल तर पहिल्यांदा धणा जिरा बडीशेप. जिरं नाही घेतलं तरी चालेल. व्हेजला जिरं घ्यायचं, नॉनव्हेजला बडीशेप घ्यायची. तर जिरं नाही घेतलं तरी चालेल, पण असेल तर धणा जिरा पावडर घ्या, नसेल तर धणे जिरा बडीशेप घ्या. धणा जिरा पावडर घेऊया. छान 1 चमचा घ्या. त्यानंतर खोबरं घेऊया. खोबरं बघा, अगदी छोटी वाटी भरलेलं. आणि काय आहे, थोडंसंच करते मी, दोघां फक्तच. हे झालं हे. आणि नंतर आपल्याला हे एकदा फिरवून घेऊया आणि मग आपण कांदा आणि आलं लसूण घालूया. हे आलं लसूण आहे आणि कांदा घ्यायचा आहे. तर हे एकदा आपण फिरवून आणूया आणि मग ह्याच्यात घेऊया. 1च मिनिट थांबा. आपलं एकदा फिरवून घेतले, बऱ्यापैकी छान फिरले. बघा, खोबरं किसून ठेवलेलं असलं ना, थोडं काढलं किसून. शनिवार रविवार किंवा कोणाला फक्त रविवार सुट्टी असते किंवा कुठल्या मधल्या दिवशी सुट्टी असते, तुम्ही घ्या पटकन. किसलेलं खोबरं असलं की 1-2 वाट्या किसून ठेवा. किंवा शक्यतो आपण मच्छीला, ओल्या मच्छीला ओलंच खोबरं घ्यायचं. आता मी सुकं घेतले, ओलं शक्यतो ओलं घ्यायचं. अगदीच नसलं तर हेही ठीक आहे. हे झालं आपलं बारीक करून. आता आपण आलं लसूण घेऊया. हे अगदी मी 2-3 जणांची क्वांटिटी दाखवते, कारण तसं कोणी घरी नाही आहे, त्यामुळे 2-3 जणांचीच क्वांटिटी दाखवते. ओके, हा किती, एक छोटा कांदा घेतला, तोही पूर्ण नाही घेतला तरी चालेल, कारण ओल्या मच्छीला जास्त कांदा नको. आपल्याला हे हिरवं करायचं आहे म्हणून कांदा घ्यायचा. एक तरी टोमॅटो घालायचा आहे, पण वरून घालायचं आहे, कारण आपल्याला हिरवं करायचं आहे. टोमॅटो घातल्यावरती ग्रेव्हीचा कलर बदलेल, म्हणून आपण टोमॅटो नाही घालायचं आहे, वरून घालायचं आहे. किंवा कोकम घातलं तर टोमॅटो घालायचीही गरज नाही आहे. तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता. हे कोथिंबीर घेतली, कोथिंबीर अजूनही थोडी घेतली तरी हरकत नाही आहे. आणि आता मिरची घेऊया आपण. आता मिरच्या, जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं मिरच्या घ्या. मिरची घातली, आलं लसूण घातलं आणि हे आपण मसाला बारीक करून घेऊया. हा झाला आपला मसाला. टोमॅटो वरून घालायचं आहे. आता हे असं आपलं, मी तुम्हाला म्हटलं ना, छोट्या मोठ्या तुकड्या अशा सगळ्या असणार ना, तर आपण त्याला पहिल्यांदा मीठ, यातल्या 1-2 तुकड्या मी तळणारही आहे. आता आपण ह्याला मीठ लावून घेऊया, थोडं लिंबू पिळून घेऊया. आता मीठ घालायचं आहे. आणि तुम्हाला सांगते मी, हे असं हे मीठ लावून घेतलं.
असं सगळं. सुरमई जरा नरम असते. हे झालं. याच्यावरती आता आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे. असं डोक्याकडचा भाग असतो ना, हे आता आपण लिंबू आणि मीठ लावलं आणि 1-2 मिनिटांनी, फक्त 1 मिनिटांनी समजा. पाणी बघा. हा काय देऊ? आता आपण ना हे कालवणात टाकणार आहोत, रश्श्यात टाकणार आहोत ना, तर आधी लिंबू पिळायचा, मीठ घालायचं आणि हे असं पाणी सुटतं. जसं आपलं दूध कसं खराब झालेलं असतं असं पाणी सुटतं. ते आहे ते काढून टाकायचं पाणी. त्याने कसं एक मच्छीला एक वास असतो वशाटेचा, तो निघून जातो. थोडंसं परत हलकं पाणी मारून हे करायचं आणि मग पुन्हा आपण लिंबू पिळायचा, मीठ घालायचं आणि मग ते लावून ठेवायचं. पण हे अगदी तुम्ही रश्श्यात घालत असाल ना, तर बघा हे करून. असंही फ्रायही करत असाल ना तरी चालेल. एक तो आपल्याला जो असा वशाट वास येतो ना, तो निघून जातो. तेव्हा आधी थोडं लिंबू पिळायचं, मीठ घालायचं आणि ते पाणी काढून टाकायचं. नंतर पुन्हा आपण असं लिंबू पिळून मीठ घालून पुन्हा असं ठेवून द्यायचं. याच्यात थोडी हळद घालायची आणि लावून ठेवून द्यायचं. आता हे झालं. आता आपण कढई ठेवूया, तेल घालूया त्याच्यात आणि मच्छीची फोडणी असेल तर त्याला आपण मेथी, कढीपत्ता असं घालायचं फोडणीला. थोडीशी मेथी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि आपल्याला किती तुम्ही मिरच्या घातल्यात तरी पण एखादी मिरची हिरवी कापून फोडणीत घालायची. वाटणात अगदीच जास्त टाकले असेल तर नाही टाकली तरी चालेल. मेथी झाली, कढीपत्ता, मिरची झाली. त्याच्यावरती आपण आपलं वाटण परतायचं. थोडी हळद घेतली आणि आपलं वाटण घातलं. वाटण छान परतायचं. आणि मस्त आपला मसाला छान फ्राय करायचा. आता मी लोखंडाची कढई घेतली आहे. लोखंडाची कढई घेऊ नका, त्याने हे थोडा कलर बदलतो. जसं आपण टोमॅटोनी म्हणतो ना कलर बदलतो, तसा लोखंडाच्या कढईमध्ये पण कलर बदलतो. तेव्हा ती असेल तर तीही घेऊ नका, म्हणजे हिरव्या कालवणाला, कारण आपलं हिरवं हिरवं दिसलं पाहिजे. आणि हा गरम मसाला घातला, हळद घातलेलीच होती आपण. तिखट घालायचं नाही, आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढ्या मिरचीच घ्यायची. आणि छान आपला मसाला मस्त फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण मिक्सरचं पाणी वगैरे, गरम पाणी घालायचं. छानसं असं पातळ घट्ट असा रस्सा बनवा. अगदी घाईघाईतून आलात, खोबरं किसलेलं असलं, नुसतं कोथिंबीर मिरची
अद्रक लसूण घेतलं. ह्याच्यामध्ये आपल्या धणे जिरा पावडर असेल तुमच्याकडे तर असं पटकन मसाला बनवलात तर तुमचं संध्याकाळचं जेवण होऊ शकतं. आपण असंच ग्रीन आता आपण रस्सा बघितला तसंच आपण आता ग्रीन फ्राय करायची आपली सुरमई ग्रीन मसाल्यातच. अशी पूर्ण आपण ग्रीन थाळी खायची आहे आज. छान आता मस्त उकळी आली की मग त्याच्यात आपण आता टोमॅटो घातलाय. हा मसाला आपला घट्ट होणार आहे. आत्ताच आपण त्याच्यात पाणी घातले. थोडं वेगळं वेगळं करून खाल्लं की चव पण येते, खावंसं पण वाटते. आमच्याकडे कशी 4 माणसं आहेत पण दोघांना लाल कलरचं मच्छीची कढी आवडते आणि दोघांना हिरव्या कलरची. चला बाबा की ही दोघं जण म्हणजे सून आणि मुलगा बाहेर गेलं तर बाबा आम्हाला लाल आवडते तर आम्ही लाल करून खाल्लो तर असं नाही होत. आम्ही पार्टनर वेगळे वेगळे आहोत. यांना हिरवं आवडतं तर मला लाल आवडतं, तसं त्याला हिरवं आवडतं तर हिला लाल आवडतं. त्यामुळे हे म्हणजे असं पण करता येत नाही, मग कोणाला तरी ॲडजस्ट करावं लागतं. हां, आम्ही दोघी असलो मग आम्हाला एक कलर होऊन जा. आता ना हळद मीठ लावलेल्या ज्या तुकड्या होत्या ना त्या मी थोड्याशा हलक्याशा अगदी थोड्या वेळ तव्यावरती थोड्या परतवल्या. तुम्ही नाही परतवल्यात तरी चालेल, अशाच टाकल्यात तरी चालेल. मी थोडंसं तव्यावरती परतून घेतले. 2दा असं उलटून पलटून थोडं फ्राय केलं आणि त्या तुकड्या आपण मस्त कड आलेल्या रश्श्यात टाकायच्या. असं छान मस्त हे बघा, ज्या तुकडे टाकल्यावर जास्त हलवायच्या नाहीत. असं आपलं मस्त सुरमईचं कालवण झालेलं आहे. कोकमाचे 2 तुकडे टाका. आता आपण थोड्या तुकड्या बघूया. त्याच्यासाठी पण आपल्याला मसाला करायचा आहे. थोडी कोथिंबीर, मिरची, आलं लसूण घ्यायचं. आलं लसूण बारीक केलेलं होतं ते थोडंसं घेतलं 1 चमचा आणि त्याच्यातच मी कोथिंबीर आणि मिरची घेतली आहे. त्याच्यात कढीपत्ता घ्यायचा, तोही बारीक करायचा. असं सगळं बारीक करून आपल्या ह्या मच्छीला लावायचं. ज्याला आपण हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवलेला त्या मच्छीला आपण हे बारीक केलेलं वाटण लावायचं. थोडंसं असं चोळायचं. तुम्हाला गरम मसाला हवा आहे तर तोही वरून टाका. नाहीतर नुसतं हिरवं वाटण लावलं तरी हरकत नाही. त्याला लाल तिखट काही लावायचं नाही. आलं लसूण छानसं घ्यायचं. आता याच्यासाठी आपण वरचं कोटिंग बघूया. थोडंसं चण्याचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आहे मी. यात मी थोडंसं चण्याचं पीठ जास्त घेतलं आहे कारण आपलं ग्रीन कलरचं आहे म्हणून चण्याचं पीठ जास्त घ्यायचं. त्याच्यानंतर तांदळाचं आणि मग रवा घ्यायचा. थोडं मीठ घेतलं. यात हळद घ्यायची तर घ्या, किंवा गरम मसाला जर मच्छीत घेतला नसेल लावायला तर तो घ्या. नाही घेतलात हरकत नाही. नुसतं मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण हे लावलेलं असलं ना खूप छान मस्त चव येते. करून बघा.
आणि आता मस्त मच्छी त्याच्यामध्ये कोट करायची. यात मस्त काळी मिरीची पावडर घेतली तरी चालेल आणि छान फ्राय करून काढायच्या. करून थकाला झालं. आता आपली थाळी बघूया.